नमस्कार मित्रांनो, हम परिक्रमावासी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी आज आपणास एक आगळ्या वेगळ्या स्थळाची ओळख करून देणार आहे. हे स्थळ तापी, पांजरा आणि कपिल गंगेच्या पवित्र अशा संगमावर कपिल मुनींची तपस्थळी म्हणून ओळखले जाते, जे एक महान तपस्वी ऋषी होते, ज्यांना संख्या गणनेचे प्रवर्तक आणि भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. कपिल मुनींचा संबंध अश्वमेध यज्ञातील घोडा व 60,000 सगर पुत्रांशी कसा जोडला जातो हे आपण सर्वांना माहीतच आहे. जेव्हा सगरचा नातू अंशुमान कपिल मुनीकडे पोहोचला, तेव्हा मुनींनी सांगितले की या 60,000 पुत्रांच्या उद्धारासाठी स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणावी लागेल. पुढे सगरचा वंशज भगीरथाने कठोर तपस्या करून गंगा पृथ्वीवर आणली. त्यामुळे सगर 14 जानेवारी संक्रांतीच्या पवित्र पर्वावर लाखोच्या संख्येने लोक गंगा स्नान आणि कपिल मुनींचे बरेच आश्रम होते. परंतु सगळ्यात प्रसिद्ध गंगासागर उत्तराखंड येथील उत्तरकाशी, मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक येथील कपिलधारा आणि तापी, पांजरा व गुप्त कपिलगंगेच्या संगमावर कपिल मुनींच्या हाताने स्थापित झालेले शिवलिंग कपिलेश्वर महादेव. कपिल मुनी जेव्हा या स्थळावर तपश्चर्या करीत होते, तेव्हा स्वर्गातून अवतीर्ण झालेल्या गंगा मैयाला त्यांची आठवण आली. तिने पाहिले की गंगेचा तट सोडून कपिल मुनी तापी आणि पांजऱ्याच्या संगमावर बसले आहेत. तेव्हा ती देखील त्यांना भेटण्यासाठी येथे आली आणि दोघा नद्यांच्या संगमात विलीन झाले. म्हणूनच तापी, पांजरा आणि गुप्त कपिल गंगेचा हा त्रिवेणी संगम. इथली एक खास गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, ती म्हणजे पार्वती मातेची सुंदर व दुर्मिळ मूर्ती, जिच्या उजव्या हाताच्या तळव्यावर महादेवांची पिंड आणि दुसऱ्या हातावर गणेशाची मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम हे हेमाळपंथी असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. याचा उल्लेख स्कंद पुराणात करण्यात आलेला आहे. कपिल मुनींच्या हातून स्थापन झालेली मंदिरे देशात अनेक ठिकाणी आहेत. त्यातीलच एक इतिहास प्रसिद्ध मंदिर तापी, पांजरा आणि गुप्त कपिल गंगेच्या त्रिवेणी संगमावर विराजमान आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर सिंदखेडा, अंमळनेर तालुक्याच्या हद्दीत मुळावद व नीम या गावावरून मंदिरापर्यंत पोहोचता येते. परिसर शांततामय आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला असून तापी नदीच्या पात्रात बोटिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. यामुळे राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक भक्त आणि पर्यटक सणावाराला आणि सुट्टीच्या दिवशी मनमुराद आनंद लुटण्यासाठी गर्दी करतात. पाहूया मंदिराचे विश्वस्त आपणास काय माहिती देत आहेत ते. हे जे मंदिर आहे फार पुरातन मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे. या मंदिराला फार मोठा इतिहास आहे. या मंदिराची शिवलिंगाची स्थापना कपिल मुनी, संख्याशास्त्राचे जनक, जे फार मोठे ऋषी होते आणि त्यांनी तपश्चर्या केली. ते फिरत फिरत इथं आलेत. त्यांनी तपश्चर्याला थांबलेत. तपश्चर्या करून त्यांनी ही भूमी पावन केली. त्यांनी एक दगडी शिवलिंग जी आहे ती त्यांनी स्थापित केलेली शिवलिंग आहे. आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतर या ठिकाणी 2 शिवलिंगाची स्थापना झाल्या. समोर जर तुम्ही बघितलं तर एक पार्वती मातेची मूर्ती आहे. या पार्वती मातेच्या हातामध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि दुसऱ्या हातामध्ये शिवलिंग आहे. भारतामध्ये अशी दुर्मिळ मूर्ती फक्त एकमेव या ठिकाणीच तुम्हाला बघायला मिळेल. स्वामीजींनी या ठिकाणी अखिल भारतीय संत समितीचं पहिलं अधिवेशन महाराष्ट्रात भरवलेलं होतं. पहिलं अधिवेशन महाराष्ट्रात भरवणारे हे एकमेव महामंडलेश्वर की पूर्ण भारतातले 4ही पीठाचे शंकराचार्य या ठिकाणी येऊन गेलेत. एक भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. हे जे संपूर्ण मंदिर आहे संपूर्ण दगडी मंदिर आहे. याच्यामध्ये कुठेही सिमेंटचा वापर तुम्हाला दिसणार नाही आणि अतिशय जागृत मंदिर आहे. जो जो या ठिकाणी या देवाकडे मानता मानतो त्यांची मानता तो पूर्ण करतो. त्याचबरोबर या ठिकाणी स्वामीजींनी
वैदिक वेद पाठशाळा सुरू केलेली आहे. 51 विद्यार्थी या वेद पाठशाळेला आहेत आणि त्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहता यावं त्याच्यासाठी त्यांचा जीवापाड प्रयत्न असतो. दरवर्षी 51 विद्यार्थी नवीन येतात, वैदिक शिक्षण घेतात आणि ते त्यांच्या पायावरती उभे राहतात. या वेद पाठशाळेसाठी कुठलंही अनुदान नाही. आजूबाजूच्या परिसरातून जे धान्य गोळा होतं त्या धान्याच्या वरतीच ही वेद पाठशाळा चालवली जाते. स्वामीजींच्या जवळ येणारी जी दक्षिणा असते त्या दक्षिणेचा संपूर्ण वापर किराणासाठी होत असतो. त्यांचे कपडे लत्ते याच्यासाठीचा वापर केला जात असतो. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.